हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. त्याने स्वतःला सावरत म्हणाला, हो, मी खरंच तिच्यावर खूप प्रेम करत होतो. मला वाटलं होतं की तीच माझ्यासाठी योग्य आहे, पण ज्या मुलीने मला फसवलं तिच्यासोबत मी राहू शकत नाही. तिच्यामुळेच आजोबांना हार्ट अटॅक आला. तुला खरंच वाटतं का की मी अशा मुलीसोबत राहीन जिच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता? तिचं अस्तित्वच आता आजोबांच्या आयुष्यासाठी धोका बनलं होतं. शांतनूचं बोलणं ऐकून विक्रमला आता त्याच्यावर विश्वास बसू लागला. त्याच्या मनातला संशयही थोडा कमी झाला. त्याला चांगलंच माहिती होतं की शांतनूसाठी आजोबा आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत. तो मनातच विचार करू लागला. याचा अर्थ आता जियाचा मार्ग मोकळा झाला. तिचं शांतनूसोबत लग्न करण्याचं स्वप्न आता पूर्ण होईल. विक्रम तिथे बसून मोबाईल वापरत होता. तेवढ्यात शांतनूचा फोन वाजू लागला. शांतनूने स्क्रीनकडे पाहिलं तर त्यावर जियाचा नंबर झळकत होता. विक्रमला दाखवण्यासाठी त्याने फोन उचलला आणि प्रेमाने म्हणाला, हॅलो जिया स्वीटहार्ट. हे ऐकताच विक्रमचे कान टवकारले. तो मोबाईलकडे पाहत असल्याचा बहाणा करत शांतनूचं बोलणं ऐकू लागला. दुसऱ्या बाजूने जिया म्हणाली, शांतनू, माझे काही मित्र तुला भेटायला उत्सुक आहेत. तू माझ्यासोबत डिनरला येशील का? शांतनू हसत म्हणाला, अगं, यात विचारायचं काय आहे, पण डार्लिंग, मी एका अटीवर तुझ्यासोबत डिनरला येईन. जिया म्हणाली, अट? कसली अट? आणि त्यावेळी शांतनू म्हणाला, फक्त तू आणि मीच डिनरला जाऊ, आणखी कोणी नसेल. सांग, मंजूर आहे का? आणि त्यावेळी जिया आनंदाने म्हणाली, नक्कीच, पण माझे मित्र. आणि त्यावेळी शांतनू म्हणाला, त्यांना आपण कधीतरी दुसऱ्या दिवशी भेटू. आता त्यांना माझ्याकडून सॉरी सांग. मला फक्त तुझ्यासोबत एकट्याने वेळ घालवायचा आहे. जिया आनंदाने म्हणाली, हाऊ स्वीट. ठीक आहे. शांतनूने फोन ठेवला आणि हलकंसं हसला. विक्रमनेही त्याला स्मित हास्य दिलं आणि काही वेळातच तिथून निघून गेला. विक्रम गेल्यावर शांतनूने डोकं हलवत पुटपुटलं, काय मूर्ख आहे. त्या रात्री शांतनू आणि जिया एका रेस्टॉरंटमधील त्यांच्या खासगी केबिनमध्ये एकमेकांसमोर डिनरसाठी बसले होते. शांतनूने अजूनपर्यंत जियाशी एक शब्दही बोलला नव्हता. त्यामुळे जिया चिडचिडू लागली होती. तिने चेहरा वाकडा करत विचारलं, शांतनू, तुझी तब्येत ठीक आहे ना? शांतनू हलकंसं हसत म्हणाला, हो, अगदी ठीक आहे. जिया म्हणाली, मग तू माझ्याशी बोलत का नाहीस? हे सगळं मुळे तर नाही ना? जियाच्या संशयाने भरलेल्या नजरेकडे पाहून शांतनू थोडा गंभीर झाला. त्याला अजिबात नको होतं की जियाच्या मनात संशय निर्माण व्हावा. तो कपाळावर आठ्या आणत म्हणाला, जिया, तू नेहमी माहीला आपल्यामध्ये का आणतेस? सगळा मूड खराब करतेस. मला तिचं नावसुद्धा ऐकायचं नाही. हे ऐकता जियाला दिलासा मिळाला. ती चेहरा पाडत म्हणाली, सॉरी शांतनू, पुढे असं कधी होणार नाही. तुला इतकं शांत पाहिलं म्हणून विचारलं. शांतनूने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, जिया, मी दुसऱ्याच एका गोष्टीमुळे खूप चिंतेत होतो आणि माझी ही चिंता कोणीही दूर करू शकत नाही, तू सुद्धा नाही. जिया त्याचं बोलणं ऐकून त्याचा हात हातात घेत म्हणाली, शांतनू, मला सांग ना, काय झालं आहे? मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. फक्त मला एक संधी दे. शांतनूने नकारार्थी मान हलवत म्हणाला, नाही जिया, मी सांगितलं ना, यात तू काहीच करू शकत नाहीस. हे मला स्वतःला सोडवावं लागेल. थोड्याच वेळ शांतनूने तिच्याकडे पाहत विचारलं, म्हणजे तू माझ्यासाठी खरंच काहीही करू शकतेस? आणि त्यावेळी जिया लगेचच म्हणाली, नक्कीच, तुझ्यासाठी तर मी कुणाच्याही विरोधात जाऊ शकते. शांतनूने तिच्याकडे गंभीर नजरेने पाहत विचारलं, आणि जर मी तुला सांगितलं की तू
नीमा आणि विक्रमवर अजिबात विश्वास ठेवू नकोस तर. हे ऐकता जिया एका क्षणासाठी थिजूनच गेली. तिच्या कानांवरच तिला विश्वास बसत नव्हता. ती हळू आवाजात म्हणाली, शांतनू, तू काय बोलतेस? शांतनूने तिचा हात घट्ट पकडला आणि आपल्या छातीशी धरला आणि मग शांतपणे विचारलं, सांग जिया, मग तू काय करशील? जिया म्हणाली, मी तुझंच ऐकेन. माझ्यासाठी तूच सर्वात आधी आहेस. तुझ्या सांगण्यावरून मी त्यांच्याशी बोलणंसुद्धा बंद करेन. शांतनू म्हणाला, मी तुला असंही सांगू शकतो की तुझ्या वडिलांशी बोलू नकोस. मग तू माझ्यासाठी ते करशील का? जियाने मान हलवत होकार दिला. तू जे सांगशील ते मी करेन. आता सांग, नेमकी काय गोष्ट आहे? शांतनूने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, नीमा आणि विक्रम मिळून माझं सगळं काही हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते मला पूर्णपणे उद्ध्वस्त करू इच्छितात. जर असं झालं तर माझ्याशी लग्न करून तुला काहीच मिळणार नाही. मग आपलं काय होईल? सुरुवातीपासूनच त्यांना आपलं सगळं काही हवं आहे. विक्रम 5 वर्षाचा असताना नीमा त्याला घेऊन आमच्या मॅन्शनमध्ये आली होती. तिने सगळ्यांना खोटं सांगितलं की विक्रम हा तिचा आणि पप्पांचा मुलगा आहे. माझ्या अपघातापूर्वी मी विक्रमचा DNA टेस्ट करून घेतला होता. त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे आलं होतं की तो जयस्वाल कुटुंबाचा मुलगा नाही. हे ऐकून जिया दचकली. काय? विक्रम जयस्वाल कुटुंबाचा मुलगा नाही? आणि त्यावेळी शांतनूने नाराजीने चेहरा केला आणि म्हणाला, हो, अगदी तसंच. तिने पप्पांना खोटं सांगितलं की विक्रम त्यांचा मुलगा आहे आणि नंतर त्यांच्याशी लग्न केलं. जेव्हा मला हा रिपोर्ट मिळाला तेव्हा मी सगळी कामं सोडून लगेच निघालो. मला ही गोष्ट दादाजींना सांगायची होती, पण वाटेतच माझा भयंकर अपघात झाला आणि मी अनेक महिने कोमामध्ये होतो. मला वाटतं या सगळ्यामागे त्यांचाच हात होता. नीमा आणि विक्रम प्रॉपर्टीसाठी मला सुद्धा संपवू इच्छितात. कारण आता त्यांच्या मार्गात मीच एकमेव अडथळा आहे. पण मी काय करू? माझ्याकडे त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही. हे सगळं ऐकून जिया घाबरली. ती म्हणाली, मला तर त्यांच्या खऱ्या स्वभावाची कल्पनाच नव्हती. मी त्यांना सगळ्यांसमोर उघड करेन. त्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी मी तुझी मदत करेन. असं करते, मी बाबांशी याबद्दल बोलते. आणि त्यावेळी शांतनू घाईघाईने म्हणाला, अरे नाही, पप्पांना काहीही सांगू नकोस. शांतनूला चांगलं माहिती होतं की नीमा आणि जियाचे वडील प्रशांत सहाय हे खूप जवळचे मित्र होते. प्रशांतने नेहमीच नीमाला प्रत्येक कामात मदत केली होती. कदाचित तो तिच्या गुन्ह्यांमध्येही सहभागी असू शकत होता. आणि त्यावेळी जिया म्हणाली, पण का? बाबा आपली मदत? त्यावेळी आता शांतनूने तिचं वाक्य तोडतच मध्येतच म्हटलं, मला या प्रकरणात अजून कुणालाही ओढायचं नाही. नीमाला माझ्यावर संशय यायला नको की मी तिच्या विरोधात पुरावे गोळा करतोय. तुला माझी शपथ आहे, तू तुझ्या बाबांशी या विषयावर एक शब्दही बोलायचा नाही. जयाने मान हलवून होकार दिला. मग आता आपण त्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर कसं आणणार? शांतनू म्हणाला, काय सांगू तुला? त्या रात्री गंभीर नावाच्या माणसाने माहीला जवळजवळ मारूनच टाकलं होतं. मला इतका राग आला की मी त्याला खूप मारहाण केली. नीमाने माझ्या मागे माणूस लावला होता. त्याने हे सगळं रेकॉर्ड केलं आणि आता तीच फुटेज दाखवून नीमा मला सतत धमकावत आहे. तिच्याकडे तो व्हिडिओ आहे म्हणून ती मला ब्लॅकमेल करते. आता ती सगळी प्रॉपर्टी ही स्वतःच्या नावावर करून घेऊ शकते. जिया रागाने म्हणाली, मी आत्ता त्यांना असं करू देणार नाही. ते तुला अजिबात ब्लॅकमेल करू शकणार नाहीत. आणि त्यावेळी माही आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत बसली होती. तिला नुकताच एका मोठ्या फॅशन ब्रँडकडून कोलॅबरेशनचा ऑफर आला होता. ती खूपच उत्सुक आणि थोडी घाबरलेलीही होती. त्या ब्रँडसोबत काम करणं हे तिचं नेहमीचं स्वप्न होतं. ती त्यांना उत्तर म्हणून ईमेल लिहू लागली.
पण उत्साह आणि ताण यामुळे तिचे हात थरथरत होते. शेवटी तिने ईमेल पाठवला. ही आनंदाची बातमी ती सर्वात आधी शांतनूसोबत शेअर करू इच्छित होती. जशी ती त्याचा प्रायव्हेट नंबर काढणार होती तितक्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसत होता. माहीने फोन उचलला. हॅलो, समोरून एका मुलीचा आवाज आला. मी माही आहुजाशी बोलते का? माही म्हणाली, हो बोलते. ती मुलगी म्हणाली, गुड इव्हिनिंग मॅम, मी सनशाईन फॅशन हाऊसमधून रिया बोलते आहे. आणि त्यावेळी हे ऐकल्यावर माही थोडी घाबरली, कारण काही क्षणांपूर्वीच तिने त्यांच्या कंपनीचा ऑफर स्वीकारला होता. ती थोड्या घाबरलेल्या आवाजात म्हणाली, जी बोला. रिया म्हणाली, माहीजी, आमच्या कंपनीला तुमची डिझाईन्स खूप आवडले आहेत आणि तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. माहीने घसा खाकरत म्हटलं, हो, आणि माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. रिया पुढे म्हणाली, तुम्हाला उद्या आमच्या फॅशन हाऊसमध्ये नेमकं 10 वाजता यायचं आहे. तुमचे डिझाईन्सही सोबत घेऊन या. माही आनंदाने म्हणाली, हो, मी नक्की येईन. फोन ठेवताच माही आनंदाने उड्या मारू लागली. तिने लगेच शांतनूचा प्रायव्हेट नंबर डायल केला. बराच वेळ रिंग वाजल्यानंतर शांतनूने फोन उचलला. माही उत्साहाने म्हणाली, शांतनू, माझ्याकडे एक खूप छान बातमी आहे. उद्या मी एका मोठ्या फॅशन हाऊसबरोबर कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहे. ही आनंदाची बातमी मी तुमच्यासोबत साजरी करू इच्छिते. आपण कुठे भेटू शकतो का? शांतनूने गंभीर आवाजात उत्तर दिलं, सध्या मी एका मीटिंगमध्ये आहे. मी नंतर तुमच्याशी बोलतो. इतकं बोलून त्याने फोन कट केला, कारण त्याच्यासमोर पोलीस अधिकारी ACP गगन बसला होता. गगन म्हणाला, तुम्ही एवढ्या घाईने फोन का ठेवला? तुम्ही बोलू शकत होतात. आणि त्यावेळी शांतनू थोडा नाराज होत म्हणाला, पहा, माझ्याकडे फालतू गप्पांसाठी अजिबात वेळ नाही. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते लवकर सांगा. ACP गगन म्हणाला, मला माहिती आहे की तुम्ही खूप व्यस्त माणूस आहात, पण तुम्हाला हेही माहिती असायला हवं की गंभीरच्या बाबतीत मला तुमच्यावर संशय आहे. शांतनू रागाने म्हणाला, पहा, त्या गंभीर शर्मा गायब होण्याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि ही गोष्ट मी तुम्हाला अनेक वेळा सांगितली आहे. माझ्यावर प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही त्याला शोधा. गगन म्हणाला, मिस्टर जयस्वाल, मला माझे काम कसे करायचे ते तुम्ही शिकवू नका. जोपर्यंत गंभीर मला जिवंत किंवा मृत अवस्थेत सापडत नाही तोपर्यंत तुमच्यावरचा माझा संशय कायम राहील. मी पुन्हा येईन. तो निघून गेल्यावर शांतनूच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. त्याने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आणि स्वतःशीच म्हणाला, जर निमाला कळलं की ACP गगनला माझ्यावर संशय आहे तर ती मला आणखी त्रास देईल. मला या गगनचं येणं थांबवायलाच हवं. दुसरीकडे माहीला अजिबात माहिती नव्हती की शांतनू कोणत्या अडचणीत अडकला आहे. त्याने अचानक फोन ठेवला म्हणून तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. ती मनातच विचार करू लागली, शांतनूने माझ्याशी नीट बोललंच नाही. काय झालं असेल? त्यांना माझं यश आवडलं नाही का? त्यांनी मला का दुर्लक्ष केलं? की खरंच ते जियाच्या जवळ जाऊ लागले आहेत? ते हे सगळं विचार करत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तिने लगेच स्वतःला सावरत अश्रू पुसले आणि विचार केला, मी अंतराला भेटते. तिच्याशी तरी मी सगळं मोकळेपणाने बोलू शकते. शांतनूचे ऑफिस. ACP गगन बाहेर गेल्यावर सुनील आत आला. शांतनू चिंतेत दिसत असल्याचं पाहून त्याने विचारलं, काय झालं? आज त्याने काय सांगितलं? शांतनू म्हणाला, काहीच नाही, फक्त त्याला माझ्यावरती संशय आहे आणि वरून त्या निमाकडे माझ्या विरुद्ध पुरावेही आहेत.
जर माझ्याकडून एखादी चूक झाली तर मी थेट तुरुंगाच्या सलाखाआड जाईन. काश मला तो भूतकाळ परत मिळाला असता आणि माझी ती चूक सुधारता आली असती. सुनील थोडा विचार करून म्हणाला, आपल्याला पोलिसांचे लक्ष दुसरीकडे वळवावे लागेल. तुम्हाला आठवतंय का, राकेशला पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. आणि त्यावेळी शांतनू म्हणाला, हो, आणि पोलिसांनी सांगितलं होतं की त्याने आत्महत्या केली. सुनील शांतपणे म्हणाला, पण त्याने आत्महत्या केली नव्हती, त्याचा खून झाला होता. शांतनू दचकत म्हणाला, काय, तू काय बोलतो आहेस? आणि त्यावेळी सुनील म्हणाला, आणि त्या खुनामागे दुसरा कोणी नसून तुमचाच भाऊ विक्रम आहे. शांतनू आश्चर्याने म्हणाला, काय विक्रम? सुनील थोडा विचार करत म्हणाला, आपल्याला पोलिसांचे लक्ष दुसरीकडे वळवावे लागेल. तुम्हाला आठवते का, राकेशचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला होता. तर मित्रांनो, हा पॅरेग्राफ थोडासा रिपीट झाला आहे, त्यासाठी सॉरी. शांतनू म्हणाला, हो, आणि पोलिसांनी सांगितलं होतं की त्याने आत्महत्या केली आहे. सुनील गंभीर आवाजात म्हणाला, पण त्याने आत्महत्या केली नव्हती, त्याची हत्या करण्यात आली होती. शांतनू दचकून म्हणाला, काय, तू काय बोलतोयस? आणि त्यावेळी सुनील म्हणाला, आणि त्याच्या मृत्यूमागे दुसरं कोणी नसून तुमचाच भाऊ विक्रम आहे. काय, विक्रम? पण तो माहीच्या सावत्र वडिलांना का मारेल? शांतनूने आश्चर्याने विचारलं. सुनील सांगू लागला, विक्रमनेच राकेशला सांगितलं होतं की माहीचं अपहरण कर आणि शांतनूकडून मोठी खंडणी माग. पण राकेश पकडला गेला तेव्हा विक्रम घाबरला. त्यामुळे त्याने पोलिसांना पैसे देऊन राकेशचा खून करवून घेतला. पोलिसांनी त्याला आत्महत्या असल्याचं दाखवलं. तेव्हापासून आम्ही विक्रमवर लक्ष ठेवून आहोत. विक्रमचा असिस्टंट खूप विश्वासू आहे, पण त्याचा ड्रायव्हर फार लालची आहे. आम्ही त्याच्यासमोर पैसे ठेवले तेव्हा त्याने सगळं कबूल केलं. सुनीलने विक्रमच्या ड्रायव्हरची कबुली असलेली रेकॉर्डिंग शांतनूला ऐकवली. रेकॉर्डिंग ऐकून शांतनूच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. तो म्हणाला, पण याचा गंभीरशी काय संबंध आहे? सुनील हसत म्हणाला, गंभीरने विक्रमला खूप पैसे उधार दिले होते. गंभीरच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच दोघांची एका बारमध्ये भांडणं झाली होती. तेव्हा विक्रमने गंभीरला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याची फुटेज माझ्याकडे आहे. त्यामुळे ACP गगनचं लक्ष तुमच्यावरून हटून विक्रमकडे जाईल. शांतनू थोडा चिंतेत म्हणाला, पण जर नीमाचं डोकं फिरलं आणि तिने माझ्या विरुद्धचे पुरावे पोलिसांना दिले तर? सुनील शांतपणे म्हणाला, सर, तिला ते करायचं असतं तर तिने खूप आधीच केलं असतं. तुम्हाला माहिती आहे की ती सहाय्य कुटुंबाच्या किती जवळ आहे. तुम्ही जियासोबत साखरपुड्याची घोषणा करा. त्यानंतर ती त्या पुराव्यांचा विचारही करणार नाही. बाकी सगळं मी पाहतो. जयस्वाल मेन्शन. दरम्यान जिया मेन्शनमध्ये पोहोचली. तिच्या मनात एक मिशन सुरू होतं. तिने पाहिलं की नीमा हॉलमध्ये उभी होती आणि नोकरांवर राग काढत होती. जियाला पाहताच नीमाने तिला मिठीत घेतलं. जिया, ये माझ्या गोड मुली. जिया तिच्याकडे पाहत मनात विचार करू लागली, ही बाई इतकं चांगलं असल्याचं नाटक कसं काय करू शकते? शांतनूने नीमाविरुद्ध जियाच्या मनात आधीच बरेच संशय भरले होते. जिया म्हणाली, मम्मी, तुम्ही कुणाशी बोलत होतात? मी येऊन तुम्हाला त्रास दिला? सॉरी. नीमा म्हणाली, असं नाही, मी तर माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. किटी पार्टी आहे ना? जियाने विचारलं. आणि त्यावेळी मग तुम्ही जाणार का? नीमा म्हणाली, अजून ठरवलं नाही. जिया आग्रहाने म्हणाली, मम्मी, तुम्ही नक्की जा. इथे इतका ताण आहे, जिथे जाल.
मैत्रिणीशी वेळ घालवाल तर तुम्हाला थोडं बरं वाटेल. नीमा म्हणाली. पण तू इथे आली आहेस, मला तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचा आहे. जिया लगेच म्हणाली. नाही मम्मी, तुम्ही का स्वयंपाक करणार? नीमा आश्चर्याने म्हणाली. का? मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला तर तू खाणार नाहीस का? जिया हसत तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली. तसं नाही, पण लोक असं म्हणतील की लग्नाआधी सुनेने सासूला कामाला लावलं. नीमा म्हणाली. पण मला तुला सोडून किती पार्टीला जाऊन वेळ घालवायचा नाही. जिया हलकसं हसली आणि म्हणाली. ठीक आहे मम्मी, पण मी आज रात्री इथे राहू शकते का? नीमा आनंदाने म्हणाली. का नाही, नक्की राहा. जिया हसून म्हणाली. थँक्स मम्मी. तिच्या डोळ्यात चमक होती, कारण ती तिथे एका महत्त्वाच्या कामासाठी आली होती. तेवढ्यात आजोबाही तिथे आले. सगळ्यांनी थोडा वेळ एकत्र घालवला. मग आजोबा त्यांच्या खोलीत जायला निघाले तेव्हा जियाने त्यांचा हात धरला आणि म्हणाली. आजोबा, मी तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत सोडते. नीमा तिला खूप आनंदाने पाहत होती. जिया दादाजींची इतक्या प्रेमाने काळजी घेताना पाहून नीमाच्या मनात तिच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. ती मनातच विचार करू लागली, जे काम मी करू शकले नाही ते माझी मुलगी करेल. जर तिने बाबांचे मन जिंकले तर कदाचित ते सगळं काही तिच्याच नावावर करतील. जसेच दादाजी जियासोबत खोलीत पोहोचले, त्यांनी जियाला विचारलं. जिया, तुला माझ्याकडून काही हवं आहे का? हे ऐकून जिया थोडी आश्चर्यचकित झाली. दादाजी, तुम्ही असं का विचारत आहात? रमन म्हणाले. तसं काही नाही, फक्त सहज विचारलं, कारण तू यापूर्वी कधी अशी काळजी घेतली नाहीस. माझा शांतनू खूप एकटा आहे. माहीच्या विश्वासघातामुळे त्याला खूप मोठा धक्का बसला आहे. मला आशा आहे की तू असं काहीही करणार नाहीस. जियाने रमनजींचा हात धरत म्हटलं. मी शांतनूवर लहानपणापासून प्रेम करते. मी त्याला कधीच दुखावणार नाही आणि नेहमी त्याच्यासोबत उभी राहीन. त्याच्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण मी दूर करीन. रमनजींनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि ती निघून गेल्यावर ते मनातच विचार करू लागले. शांतनूच्या आजूबाजूच्या अडचणी दूर करणार. ज्या सरळ स्वयंपाकघरात गेली. तिने एक ग्लास दूध घेतलं आणि त्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. आता मी माझं काम आरामात करू शकेन. ती तो ग्लास घेऊन नीमाच्या खोलीत गेली. जियाला पाहून नीमा आश्चर्याने म्हणाली. काय झालं? तुला काही हवं आहे का जिया? जिया म्हणाली. मी तुमच्यासाठी दूध आणलं आहे. नीमा म्हणाली. माझ्यासाठी? पण मी झोपण्यापूर्वी कधी दूध पित नाही. आणि त्यावेळी जिया थोडी उदास होऊन म्हणाली. ओ, मला वाटलं पप्पा घेत आहेत म्हणून कदाचित तुम्हीही घेत असाल. सॉरी, मी परत घेऊन जाते. जिया निघायला लागली तेवढ्यात नीमाने तिला थांबवलं. तू इतक्या प्रेमाने आणलं आहेस तर मी नक्की पिईन. हे ऐकून जियाच्या डोळ्यात चमक आली. मम्मी, आज रात्री मी तुमच्या जवळ झोपू का? नीमाने तिला मिठीत घेतलं. का नाही? आणि त्यावेळी आता इथे नीमाने सगळं दूध पिऊन घेतलं आणि बेडवर आडवी झाली. ती जियाकडे पाहत राहिली. आपल्या मुलीला इतकं जवळ पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. झोपेच्या गोळ्यांचा परिणाम होऊ लागला आणि थोड्याच वेळात नीमा गाढ झोपली. जियाने हळू आवाजात हाक मारली. मम्मी? आणि त्यावेळी पण नीमा हल्लीही नाही. जिया पटकन बेडवरून उठली आणि खोलीत काहीतरी शोधू लागली. तिने सगळे ड्रॉवर उघडले. नंतर नीमाची कपाट उघडून कपडे बाजूला करत शोधू लागली. ती स्वतःशीच पुटपुटली. कुठे असू शकतं? अचानक तिची नजर एका सेफवर गेली. कदाचित यात तर नसेल ना? पण तो सेफ पासवर्डने उघडत होता. देवा, आता याचा पासवर्ड कसा शोधू? ती विचार करू लागली.
कदाचित विक्रमचा वाढदिवस असेल का? तिने पटकन विक्रमची जन्मतारीख पासवर्ड म्हणून टाकली, पण सेफ उघडला नाही. त्यानंतर तिने शांतनूची जन्मतारीख टाकली, पण तेही काम केलं नाही. आता जियाला राग येऊ लागला. ती मनात म्हणाली, मी इतक्या सहज हार मानू शकत नाही. माझी सगळी मेहनत वाया जाईल. आता काय करू? अचानक तिच्या डोक्यात एक कल्पना आली. तिने स्वतःची जन्मतारीख पासवर्ड म्हणून टाकली आणि सेफ उघडला. ती आश्चर्यचकित झाली. निमा आंटीने माझी जन्मतारीख पासवर्ड ठेवली आहे, पण का? त्या क्षणी तिच्याकडे याचा विचार करण्यासाठी वेळ नव्हता. तिने सेफमध्ये शोधलं, पण तिथे पैसे आणि दागिने होते. शांतनू विरुद्ध कोणताही पुरावा तिला मिळाला नाही. आणि त्यानंतर तिचा चेहरा उतरला. जर इथे नाही तर मग कुठे आहे? कदाचित विक्रमकडे असेल का? तिने सगळं पुन्हा नीट जागेवर ठेवलं आणि शांतपणे जाऊन बेडवर झोपली. शांतनूचं अपार्टमेंट. शांतनू घरी पोहोचताच त्याने माहीला फोन केला. माही अजून जागीच होती. शांतनूचा फोन पाहताच तिच्या डोळ्यात आनंद चमकला. माही म्हणाली, हॅलो शांतनू. शांतनू म्हणाला, सॉरी माहिका, त्यावेळी मी कामात अडकलो होतो, त्यामुळे तुझ्याशी बोलू शकलो नाही. माही आनंदाने म्हणाली, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मला एका खूप मोठ्या फॅशन हाऊसकडून कोलॅबरेशनचा ऑफर आला आहे आणि उद्या त्यांच्यासोबत माझी मीटिंग आहे. हे ऐकताच शांतनूच्या चेहऱ्यावर आनंद चमकून गेला. वाव माहिका, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. माही म्हणाली, मी उद्या दिल्लीला येत आहे. आपण भेटू शकतो का? शांतनूने खोल श्वास घेत म्हणाला, माहिका, निमा माझ्यावर लक्ष ठेवून आहे. एक छोटीशी चूक झाली तरी सगळं बिघडू शकतं. अजून फक्त काही दिवस थांब, मी सगळं ठीक करेन. माहीला त्याचं म्हणणं समजलं आणि ती म्हणाली, काही हरकत नाही, मी समजू शकते. शांतनू म्हणाला, ठीक आहे, माझं नीट ऐक. पुढच्या काही दिवसात असं काही घडू शकतं की ज्यामुळे तू खूप अपसेट होशील. पण काहीही झालं तरी माझ्यावर विश्वास ठेव. तू जे काही पाहशील किंवा ऐकशील ते अजिबात सिरियसली घेऊ नकोस, समजलं? माहीला शांतनू नेमकं काय सांगू इच्छित होता ते समजलं नाही. तिने विचारलं, तुम्ही काय करणार आहात शांतनू? शांतनू प्रेमाने म्हणाला, माहिका, तू अजिबात काळजी करू नकोस. मी असं काही चुकीचं करणार नाही ज्यामुळे मला नंतर पश्चाताप होईल. माही म्हणाली, ठीक आहे, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. काही वेळ बोलल्यानंतर माहीने फोन ठेवला. पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी माही तयार होऊन सनशाईन फॅशन हाऊसमध्ये पोहोचली. रियाने तिला बसायला सांगितलं आणि तिच्या येण्याची खबर आत दिली. रिया म्हणाली, माहीजी, तुम्ही आता आत जाऊ शकता. केबिनमध्ये एक खूप सुंदर महिला बसली होती. तिने हसत माहीचं स्वागत केलं. या माही, प्लीज बसा. माझं नाव कामिनी आहे आणि मी इथली फॅशन हेड आहे. तुम्ही तुमचे डिझाईन सॅम्पल्स आणले आहेत ना? माही म्हणाली, हो. तिने फाईल कामिनी समोर ठेवली. कामिनी डिझाईन्स पाहू लागली. तिच्या डोळ्यात चमक आली. खूप सुंदर डिझाईन्स आहेत. आम्हाला तुमच्यासोबत काम करून खूप आनंद होईल. आता आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करूयात. हा घ्या कॉन्ट्रॅक्ट, आधी वाचून घ्या. माहीने कॉन्ट्रॅक्ट वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं की ती पुढील 5 वर्ष फक्त सनशाईन फॅशन हाऊस यासाठी काम करेल. त्यासाठी तिला खूप चांगली फी मिळणार होती. माही मनात विचार करू लागली, माझ्याकडे सध्या कोणतीही नोकरी नाही, त्यामुळे सनशाईन फॅशन हाऊस सोबत काम करणं हा खूप मोठा स्टार्ट आहे. त्यानंतर तिने कागदपत्रांवर सही केली. कामिनीने तिच्यासोबत हस्तांदोलन करत म्हटलं, आता तुम्ही सनशाईन फॅशन हाऊसची डिझायनर आहात. तुम्ही
उद्यापासून काम सुरू करू शकता. माही हसत म्हणाली, नक्की. माही तिथून निघून गेल्यानंतर कामिनीने लगेच कोणाला तरी फोन केला. हॅलो. आणि त्यानंतर कामिनी म्हणाली, मिस्टर वियान कपूर, तुमचं काम झालं आहे आणि आम्ही माही आहुजा यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे. आता त्या सनशाईन फॅशन हाऊससाठी काम करतील. वियान म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या कामात तिला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. कामिनी म्हणाली, हो सर, मी तिची पूर्ण काळजी घेईन. वियाने खोल श्वास घेतला आणि मनात विचार करू लागला. नताशा, सनशाईन फॅशन हाऊस हे तुझं स्वप्न होतं. तू ते खूप प्रेमाने उभं केलं होतंस, पण तू या जगातून खूप लवकर निघून गेलीस आणि तुझं स्वप्न अधुरं राहिलं. पण आता तुझी जुळी बहीण माही तुझं हे स्वप्न पूर्ण करेल. दरम्यान माही बाहेर पडताच तिच्यासमोर जिया आली. दोघी एकमेकांकडे पाहू लागल्या. जियाने उपहासाने म्हटलं, तू आणि इथे? तुला माहिती आहे का हे किती मोठं फॅशन हाऊस आहे? तू इथे कशी आलीस? आणि त्यावेळी माही चिडून म्हणाली, कामासाठी आले आहे आणि प्रत्येक गोष्ट तुला सांगणं मला आवश्यक नाही. तरी सांगते, मला इथे जॉब मिळाली आहे, असं म्हणत ती तिथून निघून गेली. जिया सनशाईन फॅशन हाऊसमध्ये गेली आणि रिसेप्शनवर पोहोचली. ती म्हणाली, मला माझे डिझाईन्स दाखवायचे होते. रिसेप्शनिस्ट म्हणाली, तुम्ही तुमची डिझाईन्स फाईल इथेच ठेवा. आम्ही काही दिवसात तुम्हाला संपर्क करू. जिया देखील तिथून निघून गेली. माही रस्त्याच्या कडेला उभी होती. तिने अंतराला फोन केला. तिचा फोन पाहताच अंतराने लगेच कॉल उचलला. माही, कशी आहेस? अंतरा पुढे म्हणाली, मी ठीक आहे, पण तू खूप खुश दिसतेस. काय झालं? माही म्हणाली, अंतरा, आपण लंचला भेटू का? अंतरा आनंदाने त्याला भेटायला तयार झाली. ती अजून टॅक्सीची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात अचानक तिच्यासमोर एक कार येऊन थांबली. त्या कारमध्ये दुसरं कोणी नसून रोनित होता. रोनित आनंदाने म्हणाला, माही, तू इथे? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. शहराच्या या कोपऱ्यात तू मला भेटशील असं मला मुळीच वाटलं नव्हतं. तू इथे काय करत आहेस? कुठे जॉबसाठी आली आहेस का? माही मनात विचार करू लागली. मला रोनित सरांना काही सांगायचं नाही, नाहीतर ते इथे ये जा करायला लागतील. तिने खोटं बोलत उत्तर दिलं. मी ऐकलं होतं की इथे एक फॅशन शो होणार आहे, म्हणून मी माझे डिझाईन्स द्यायला आले होते. रोनित म्हणाला, ओ, असं आहे का? खरं तर सिलेक्शन कमिटीमध्ये माझी ओळख आहे. तुला हवं असेल तर मी त्यांच्याशी बोलू शकतो. माही घाईघाईने म्हणाली, नाही नाही सर, अजिबात गरज नाही. रोनित म्हणाला, ठीक आहे, पण आपण एकत्र लंच करू शकतो ना? आणि त्यावेळी माही हसत म्हणाली, सॉरी सर, मी माझ्या फ्रेंडसोबत लंच करणार आहे. आणि त्यावेळी इतक्यात जिया बाहेर आली. तिने माहीला रोनितसोबत बोलताना पाहिलं आणि मनात म्हणाली, म्हणजे हिला सनशाईन फॅशन हाऊसमध्ये जॉब या रोनितमुळे मिळाला आहे. ही माही किती कपटी आहे. आधी हिने शांतनूला फसवलं आणि आता रोनितच्या मागे आहे. किती बेशरम आहे ही. जियाने नापसंतीने डोकं हलवलं आणि तिथून निघून गेली. रोनित म्हणाला, चल, मी तुला सोडून देतो. माहीने नकारार्थी मान हलवत म्हटलं, नाही सर, तुम्ही का त्रास करता? मी टॅक्सीने जाईन. रोनित कारमधून खाली उतरला आणि त्याने माहीचा हात पकडला. तो म्हणाला, या त्रास कसला, चल बस कारमध्ये. माहीने पुन्हा नकार दिला, पण रोनित सतत आग्रह करू लागला. मी तुला रेस्टॉरंटपर्यंत सोडून देतो. तेवढ्यात मागून कोणीतरी आवाज दिला, ती तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही.
माहीने मागे वळून पाहिलं तर तिथे वियान उभा होता. वियान पुढे आला आणि त्याने रोनीच्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली. रोनी दूर जाऊन पडला. वियाने त्याचा कॉलर पकडत रागाने म्हटलं, नताशाचा जीव घेतल्यानंतरही तुला अजून शांतता मिळाली नाही का? आता तिच्याही जवळ येतो आहेस. तिलाही बर्बाद करायचं आहे का तुला? रोनी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, वियान माझं ऐक, मी नताशाला मारलं नाही. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. माहीने दोघांना वेगळं केलं आणि विचारलं, हे तुम्ही काय करत आहात? आणि तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? रोनित माहीजवळ येत म्हणाला, माही, मी तुला सगळं सांगतो. वियान कठोर आवाजात म्हणाला. रोनित खबरदार, माहीला हात लावण्याचा प्रयत्नही करू नकोस. माही रागाने म्हणाली, इथे नेमकं काय झालं आहे? कोणी मला काही सांगणार आहे का? वियान माहीकडे पाहत थोडा अडखळत म्हणाला, माही, तू कपूर आहेस. माही कपूर आणि नताशा तुझी जुळी बहीण होती. हे ऐकून माहीच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि त्यावेळी काय? माही कपूर? ती अडखळत म्हणाली. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला आणि ती मागे सरकू लागली. वियाने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण माहीने त्याला दूर राहण्याचा इशारा केला. वियान म्हणाला, माही, त्या दिवशी मी तुला सगळं सांगणार होतो. आणि त्यावेळी माही रागाने म्हणाली, मला तुमच्याशी किंवा तुमच्या कुटुंबाशी काहीही देणं घेणं नाही. माझ्या मार्गातून बाजूला व्हा. वियाने तिचा हात पकडत म्हटलं, माही, बाबा तुझी आई सीमाजी आणि तुला सोडू इच्छित नव्हते, पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. माही मोठ्याने ओरडली, मी सांगितलं ना, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वियान शांतपणे म्हणाला, मला माहीत आहे की आता तू आमच्यावर, कपूर कुटुंबावर रागावली आहेस, पण आपल्यात रक्ताचं नातं आहे. माही ठामपणे म्हणाली, मी माही आहुजा आहे. तुमच्या कुटुंबाशी माझा काहीही संबंध नाही. आता माझा मार्ग सोडा. इतक्यात रोनित मध्ये आला आणि त्याने वियानला मागे ढकलत म्हणाला, ती सांगते ना की ती माही कपूर नाही आहे. आता तिला त्रास देणं बंद कर. तिने आपला निर्णय स्पष्ट सांगितला आहे. हे ऐकून वियान संतापला आणि म्हणाला, तू कोण मला काही सांगणारा? क्षणात दोघांमध्ये ढकलाढकली आणि हातापाई सुरू झाली. माही घाबरली. तिने लगेच 2 गार्ड्सना बोलावून त्यांची भांडणं थांबवली. माही तिथून निघायला लागली तेव्हा वियान घाईघाईने म्हणाला, माही, त्यावेळी बाबांचा खूप मोठा अपघात झाला होता. आणि त्यानंतर माही रागाने म्हणाली, मला कोणतंही स्पष्टीकरण ऐकायचं नाही. वियान, त्यांनी आम्हा दोघींना मरायला सोडून दिलं होतं. त्यानंतर आम्ही कशा आहोत हे विचारण्याचीही त्यांनी कधी गरज समजली नाही. इतकी वर्ष मी आणि आईने किती संकट सहन केली याची तुला कल्पनाही आहे का? आणि आता अचानक त्यांना आमची आठवण झाली. आमच्यासाठी ते खूप आधीच मेले आहेत आणि आम्हीही त्यांच्या दृष्टीने. वियानचे पाय तिथेच खिळून राहिले. माही तिथून निघून गेली. रोनितने आपल्या ओठांवरचं रक्त पुसत म्हणाला, माही तिच्या बाबांचा तिरस्कार करते. ती कपूर कुटुंबाकडे जाण्यापेक्षा सरना आडनाव ठेवणं पसंत करेल. वियाने रागाने उत्तर दिलं, आणि तुला काय वाटतं? ती तुला मिळेल. तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही करू नकोस. मी तिचा भाऊ आहे आणि असं कधीच होऊ देणार नाही. तू आधीच नताशाला खूप दुखावलं आहेस. रोनित म्हणाला, मी तुला आधीच सांगितलं आहे की मी काहीच केलं नाही. मी तर तिच्यावर खरंच प्रेम करत होतो. वियान उपहासाने म्हणाला, प्रेम? तू नताशाला फसवत होतास. रोनित म्हणाला, नाही, ते सगळं अरू गुप्ताने केलं होतं. तिनेच नताशाला असं भासवलं की माझं तिच्याशी काहीतरी चालू आहे. नताशाला मारणारीही तीच होती. मला अरू कधीच आवडली नाही. मी तिच्यासोबत फक्त नताशाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी होतो.
वियान हसत म्हणाला, म्हणजे आता तू स्वतःला हिरो सिद्ध करायचा प्रयत्न करतोयस. एक गोष्ट नीट लक्षात ठेव, माहीच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही करू नकोस, नाहीतर खूप वाईट होईल. एक दिवस ती आम्हाला नक्की माफ करेल आणि कपूर कुटुंबाचा भाग बनेल, पण तू तिच्या आसपासही दिसायला नकोस. हे बोलून वियान तिथून निघून गेला. रोनित मात्र तिथेच मुठी आवळून उभा राहिला. शांतनूचं ऑफिस. सुनील शांतनूच्या ऑफिसमध्ये येताच म्हणाला, सर, माझ्याकडे नीमाबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे. शांतनूने विचारलं, काय बातमी? आणि त्यानंतर सुनीलने काही फोटो काढून शांतनूच्या समोर ठेवले. त्या फोटोंमध्ये नीमा एका वृद्ध माणसासोबत दिसत होती. फोटो पाहत शांतनूने विचारलं, नीमासोबत हा माणूस कोण आहे? सुनील म्हणाला, तो तिचा वडील आहे. आणि त्यावेळी शांतनू आश्चर्याने म्हणाला, काय, तिचे वडील? पण नीमाने तर सांगितलं होतं की तिच्या कुटुंबात कोणीही नाही, फक्त एक दूरचा नातेवाईक आहे, जिया आणि तिचे वडील प्रशांत. सुनील म्हणाला, सर, तिच्याकडे खूप गुपित आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ती या माणसाला भेटत आहे. शांतनूने पुढचं पान पाहिलं. त्यावर नीमा आणि त्या माणसाची DNA रिपोर्ट होती. तो म्हणाला, ही गोष्ट आपल्याला आधी का कळली नाही? सुनील म्हणाला, आम्ही अजूनही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा माणूस परदेशात राहतो. असं वाटत नाही की तो फक्त पैशांसाठीच नीमाला भेटतोय. यामागे आणखी काही खोल कारण असू शकतं. त्यानंतर सुनीलने एक रेकॉर्डिंग चालू केली. नीमा म्हणत होती, मी तुम्हाला गेल्या महिन्यातच 20 लाख रुपये दिले होते. ते पैसे कुठे खर्च केले? तो माणूस म्हणाला, सगळे पैसे जुगारात गेले. नीमा आश्चर्याने म्हणाली, काय, पूर्ण 20 लाख रुपये तुम्ही जुगारात उडवले? मी तुमचे सगळे खर्च करते, तुम्हाला घर घेऊन दिलं, फॅक्टरी सुरू करून दिली आणि तुम्ही सगळं हरलात. आता मी तुम्हाला 1 रुपयाही देणार नाही. तो माणूस म्हणाला, मी तुझा बाप आहे. आता मी म्हातारा होत चाललो आहे. मला कोणी नोकरी देणार नाही. माझ्याकडे राहायला जागाही नाही. मला तुझ्यासोबत जयस्वाल मेन्शनमध्ये घेऊन चल. नीमा रागाने म्हणाली, खबरदार, त्या घराचं नावही तुमच्या तोंडात आणू नका बाबा. तो माणूस थंडपणे म्हणाला, जर तू माझी मदत केली नाहीस तर मी तुझं सगळं गुपित जगासमोर उघड करेन. मी तुझा बाप आहे आणि आता मी म्हातारा होत चाललो आहे. आता मला कुणी नोकरी देणार नाही आणि माझ्याकडे राहण्यासाठीही जागा नाही. मला तुझ्यासोबत जयस्वाल मेन्शनमध्ये घेऊन चल. नीमा रागाने म्हणाली, खबरदार, त्या ठिकाणाचं नावसुद्धा घेऊ नका. पापा, तो संतापून म्हणाला, जर तू मला मदत केली नाहीस तर मी तुझं सगळं गुपित जगासमोर उघड करीन. यानंतर सुनीलने रेकॉर्डिंग बंद केलं. शांतनू आश्चर्याने विचार करू लागला की रेकॉर्डिंग तुला कशी मिळाली? सुनील म्हणाला, मी नीमाच्या मागे माझी माणसं लावली होती. त्यापैकी एक जण वेटर बनून त्यांच्या जवळ गेला आणि त्याने त्यांची सगळी चर्चा रेकॉर्ड करून घेतली. शांतनू म्हणाला, मग पुढे याबाबत काय करायचे? सुनील हसला आणि त्याने एक व्हिडिओ क्लिप काढून शांतनूच्या समोर ठेवली. शांतनूने विचारलं, हे काय आहे? सुनील म्हणाला, नीमा तिथून गेल्यानंतर माझ्या माणसानं तिच्या वडिलांचा पाठलाग केला. त्यांच्या घरी पोहोचल्यावर त्यांना 20 लाख रुपयांचं आमिष दाखवलं. तेव्हा त्यांनी सगळं खरं सांगून टाकलं. शांतनूने व्हिडिओ क्लिप सुरू केली. व्हिडिओमध्ये दिसत होतं, सुनीलचा माणूस पवन नीमाच्या वडिलांच्या घरी पोहोचला. घरात जाण्यापूर्वी त्याने आपल्या शर्टमध्ये लपवलेला छोटासा रेकॉर्डर चालू केला. दरवाजा उघडताच एक माणूस म्हणाला, आपण कोण? पवन शांतपणे म्हणाला, मी कोण आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला गरज नाही. फक्त एवढं समजा की मी तुमच्या खूप कामाचा माणूस ठरू शकतो. नीमाचे वडील त्याला आत येण्याचा इशारा करत म्हणाले. पवनने विचारलं, मी तुमचं नाव जाणून घेऊ शकतो का? त्यावेळी तो माणूस हसत म्हणाला,
तुम्हाला माझं नावही माहिती नाही आणि तरीही तुम्ही मला मदत करणार आहात. पवनने त्याच्यासमोर नोटांनी भरलेली बॅग ठेवली. यामध्ये पूर्ण 20 लाख रुपये आहेत. हवं तर उघडून पहा. नीमाच्या वडिलांनी बॅग उघडली. ती खरोखरच नोटांनी भरलेली होती. ते पाहून त्यांच्या डोळ्यात चमक आली. ते म्हणाले, माझं नाव सर्वेश्वर पाल आहे. तुम्हाला माझ्याकडून काय जाणून घ्यायचं आहे? पवन म्हणाला, तुमची मुलगी नीमा, हिच्याबद्दल सगळं. सर्वेश्वर पवनच्या तोंडून नीमाचे नाव ऐकून थोडे घाबरले. तुम्ही माझ्या मुलीला कसं ओळखता? त्यावेळी पवन म्हणाला, ते सोडा. तुम्हाला तिच्याबद्दल असं काय माहिती आहे जे तिचं गुपित उघड करू शकतं? सर्वेश्वर काही क्षण गप्प राहिले. त्यांना माहिती होतं की जर नीमाला हे समजलं तर ती काय करेल सांगता येणार नाही. पवनने बॅगवर हात ठेवत म्हटलं, हे सगळं तुमचे पैसे आणि उरलेले आयुष्यही तुम्ही आरामात घालवू शकता. नीट विचार करा, नाहीतर मी निघतो. हे पवन म्हणत पवन बॅग उचलून निघू लागला. तेवढ्या सर्वेश्वर घाईघाईने म्हणाले, थांबा, तुम्हाला जे जाणून घ्यायचं आहे ते मी सांगतो. पवन म्हणाला, फक्त नियमाचं गुपित काय आहे ते सांगा. सर्वेश्वरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, नीमा लहानपणापासूनच खूप महत्त्वाकांक्षी होती. तिला प्रशांत नावाच्या एका माणसावर प्रेम झालं होतं. इतकं की ते दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. पण प्रशांत फार श्रीमंत नव्हता. अचानक नीमाच्या आयुष्यात अविनाश जयस्वाल नावाचा एक श्रीमंत माणूस आला. तो आधीपासूनच लग्न केलेला होता आणि त्याला 2 मुलंही होती. तेव्हा प्रशांत आणि नीमाने मिळून एक योजना आखली. नीमाने अविनाशला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्याशी लग्न केलं. अविनाशची पत्नी आणि मुलगी अंतरा घर सोडून निघून गेल्या. पण अविनाशने आपल्या मुलाला शांतनूला त्यांच्यासोबत जाऊ दिलं नाही, कारण तो जयस्वाल कुटुंबाचा वारस होता. पण प्रशांत आणि नीमाचं नातं कधीच संपलं नाही. विक्रम हा त्या कुटुंबाचा मुलगा नाही, तो प्रत्यक्षात प्रशांत आणि नीमाचा मुलगा आहे. जय ही देखील नीमा आणि प्रशांतचीच मुलगी आहे. म्हणजे विक्रम आणि जिया हे सख्खे भाऊ बहीण आहेत. दोघंही नीमा आणि प्रशांतचीच मुलं आहेत. हे सगळं ऐकल्यावर पवनने सर्वेश्वरला 20 लाख रुपयांची बॅग दिली आणि तिथून निघून गेला. हे सगळं पाहून शांतनूच्या पायाखालची जमीनच सरकली. तो धक्क्यात म्हणाला, काय, जिया आणि विक्रम सख्खे भाऊ बहीण आहेत? आता मला सगळं समजलं. माझ्या अपघाताच्या आधी विक्रम हेच सत्य उघड करणार होता. अशी नीच स्त्री मी आयुष्यात कधी पाहिली नाही. पैशासाठी तिने अशा माणसाशी लग्न केलं ज्याच्यावर ती प्रेमही करत नव्हती. आणि तो प्रशांतही कसला माणूस आहे ज्याने हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर होऊ दिलं. हरामखोर. शांतनूने लगेच सुनीलच्या खात्यात मोठी रक्कम पाठवली आणि म्हणाला, त्या दोन्ही मुलं म्हणजेच नीमाची सर्वात मोठी कमजोरी आहेत. सर्वात आधी त्यांच्यावरच वार करावा लागेल. विक्रमच्या विरोधात काम सुरू करा. तेवढ्या जियाने दरवाजा उघडला आणि आत आली. तिने सुनील आणि शांतनूला पाहिलं आणि म्हणाली, आय एम सो सॉरी. मला माहिती नव्हतं की तुम्ही दोघे काम करत आहात. मी नंतर येते. जिया बाहेर जाणार इतक्या शांतनूने तिला थांबवलं आणि त्यानंतर थांब जिया. त्याने सुनीलकडे तिथून निघून जाण्याचा इशारा केला. सुनील गेल्यावर शांतनू जियाला म्हणाला, पुढच्या वेळी कृपया दरवाजावर नॉक करून आते. आणि त्यावेळी जिया म्हणाली, सो सॉरी, पुढे मी नक्की लक्ष देईन. शांतनूने विचारलं, आता सांग काय झालं? जियाने सांगायला सुरुवात केली. आज मी माहीला सनशाईन फॅशन हाऊसच्या बाहेर पाहिलं आणि ती रॉनी सोबत होती. रॉनीचं नाव ऐकता शांतनूच्या चेहऱ्यावर नाराजी दिसू लागली. जिया पुढे म्हणाली, ते दोघं बोलत होते. माहीला त्या फॅशन हाऊसमध्ये नोकरी रॉनीतमुळेच मिळाली असणार.
नाहीतर तो तिथे काय करत होता. शांतनूला आठवलं की माहीने त्याला सांगितलं होतं की तिला एका मोठ्या फॅशन हाऊसबरोबर सहयोग कोलॅबोरेशन करण्याची संधी मिळत आहे. पण तो मनात विचार करू लागला, रॉनी तिथे काय करत होता. कदाचित हा फक्त योगायोग असेल. मी माहीशी नंतर याबद्दल बोलतो. जिया पुन्हा म्हणाली, माही खूप वाईट मुलगी आहे. आधी ती तुझ्या पैशांवर मज्जा करत होती आणि आता तिला रॉनीत मिळाला आहे. जियाच्या बोलण्यावर शांतनूला खूप राग येत होता, पण त्याला हेही माहिती होतं की त्याने कोणालाही संशय येऊ द्यायचा नव्हता. तो थोड्या रागाने म्हणाला, जिया, मला याच्याशी काहीही देणं घेणं नाही की माही कशी आहे, ती कोणासोबत आहे किंवा कुठे काम करते. तिच्या गोष्टी इथे आणू नकोस. त्यानंतर शांतनू प्रेमाने म्हणाला, दादाजी सांगत होते की काल तू मॅन्शनमध्ये होतीस आणि तू त्यांची खूप काळजी घेतलीस. ते तुझ्यावर खूप इम्प्रेस झाले आहेत. आपली स्तुती ऐकून जिया खूप खुश झाली. ती म्हणाली, मी तिथे डिनरला नाही गेले होते. मी फुटेज शोधायला गेले होते. शांतनू आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, काय फुटेज? जिया म्हणाली, मी संपूर्ण खोली शोधून काढली, पण कुठलीही पेनड्राईव्ह सापडली नाही. त्यांनी ती नक्कीच कुठेतरी दुसरीकडे लपवली आहे. आता मी त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे. क्षणभर शांतनूला खूप वाईट वाटलं. तो मनात विचार करू लागला, मी जियाच्या भावना वापरत तर नाही ना? मी तिला माझ्या स्वार्थासाठी वापरत आहे का? पण पुढच्या क्षणी तो पुन्हा नॉर्मल झाला. थँक्स जिया, तू माझी खूप मदत करत आहेस. जियाने शांतनूच्या हातावर आपला हात ठेवत म्हटलं, मी नेहमी तुझ्या सोबत आहे शांतनू. शांतनू मनात म्हणाला, आता तुझ्या अंताची सुरुवात झाली आहे नीमा. आणि एका हॉटेलमध्ये वियान आपल्या हॉटेल रूममध्ये पोहोचला तेव्हा त्याने तिथे आपल्या वडिलांना सुमेश यांना पाहिलं आणि तो आश्चर्यचकित झाला. तो त्यांच्या गळ्यात पडत म्हणाला, पापा, तुम्ही इथे? तुम्ही ठीक आहात ना? सुमेशने वियानच्या अंगावरील जखमा पाहिल्या, ज्या रोनीसोबत झालेल्या भांडणात त्याला लागल्या होत्या. त्यांनी आपली व्हीलचेअर मागे सरकवत विचारलं, मी तर ठीक आहे, पण तुला काय झालं? या जखमा कशा झाल्या? मी लगेच डॉक्टरला बोलावतो. वियान हसत म्हणाला, पापा, मी अगदी ठीक आहे. डॉक्टरची काही गरज नाही. सुमेशला माहिती होतं की वियान विनाकारण भांडण करणाऱ्यापैकी नव्हता. त्यांनी विचारलं, खरं सांग, काय झालं? त्यावेळी वियान म्हणाला, मी कामिनीला भेटायला गेलो होतो. तिथे मी पाहिलं की माही त्या रॉनीशी बोलत होती आणि रॉनी तिचा रस्ता अडवत होता. मग तिथेच आमच्यात थोडी झटापट झाली. सुमेश आश्चर्याने म्हणाले, तू रॉनीत बक्षीबद्दल बोलतोयस? वियान म्हणाला, हो पापा, तोच ज्याच्यामुळे नताशाचा मृत्यू झाला. सुमेश रागाने म्हणाले, तो माहिकासोबत काय करत होता? त्याला माहिकाच्या जवळही येऊ देऊ नकोस, समजलंस? वियान प्रेमाने म्हणाला, पापा, तुम्ही माहिकाची अजिबात काळजी करू नका. मी तिची पूर्ण काळजी घेईन. ती सावत्र असली तरी माझी बहीणच आहे. सुमेश विनंती करत म्हणाले, मला सीमा आणि माहिकाकडे घेऊन चल. मला त्यांची माफी मागायची आहे. हे ऐकताच वियानचा चेहरा कठोर झाला. तो म्हणाला, पापा, तुम्ही तिथे जाऊ नका. माही अजूनही तुमच्यावर खूप रागावलेली आहे. ते लोक तुमचं काहीही ऐकणार नाहीत. पण सुमेश ठाम होते की त्यांना सीमा आणि माहीला भेटायचंच होतं. ते म्हणाले, मी त्यांच्याशी चुकीचं वागलो आहे आणि आता त्यांच्या रागाला सामोरं तर जावंच लागेल. वियानला समजलं की सुमेश आपलं मत बदलणार नाहीत. तो म्हणाला, ठीक आहे, आपण त्यांना भेटायला जाऊ, पण अजून काही दिवस थांबा. मला काही महत्त्वाची कामं पूर्ण करायची आहेत.
माहीचं घर. माही खूप उदास मनाने घरी पोहोचली. सीमा तिच्यासाठी जेवण बनवत होती. माहीला पाहताच ती तिच्या जवळ आली आणि विचारलं, माही, सगळं ठीक झालं ना? काम मिळालं का? आणि त्यावेळी माहीने हसत उत्तर दिलं, हो आई, सगळं ठीक झालं आणि ते कामही आता माझंच आहे. मी सनशाईन फॅशन हाऊस सोबत पूर्ण 5 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट केला आहे. सीमाने आनंदाने तिला मिठी मारली आणि म्हणाली, मला तुझा खूप अभिमान वाटतो. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. माहीने दरवाजा उघडला. तिच्यासमोर एक माणूस उभा होता. त्याने हलकसं मान झुकवून अभिवादन केलं. बाहेर एक मोठी कार उभी होती. त्या माणसानं माहीच्या हातात कारची चावी देत म्हटलं, मॅडम, ही कार तुमच्यासाठी शांतनू सरांनी पाठवली आहे. त्यावेळी माही आश्चर्यचकित झाली. काय, माझ्यासाठी? त्यांनी मला ही कार गिफ्ट केली आहे? आणि त्यावेळी तो म्हणाला की हो मॅडम, आणि मी तुमचा ड्रायव्हर आहे. माहीने त्याच्याकडे नीट पाहिलं आणि विचारलं, मला असं वाटतंय की मी तुम्हाला आधी कुठेतरी पाहिलं आहे. ड्रायव्हर हसत म्हणाला, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी शांतनू सरांचा दुसरा असिस्टंट शेरा. त्याने थोडी दाढी बाजूला केली तेव्हा माहीने त्याला ओळखलं. माहीने शेराला आत बोलावलं. सीमाने त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा माहीने सांगितलं की तो शेरा आहे. त्यानंतर सीमा आत गेली. शेरा म्हणाला, मॅडम, आपल्या प्लॅनसाठी माझी ओळख गुप्त ठेवणं खूप गरजेचं आहे. माही म्हणाली, ठीक आहे. त्यानंतर शेराने विचारलं, सीमा मॅडमना याबद्दल काही माहिती आहे का? माहीने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, नाही, मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं आहे की मी काही दिवस त्यांच्याजवळ राहायला आले आहे. शेरा म्हणाला, ठीक आहे. 1 आठवड्यानंतर दरम्यान एसीपी गगन यांच्यासमोर विक्रमच्या ड्रायव्हरने कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी विक्रमलाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि अटक केली. त्याच्यावर आरोप होता की त्याने पोलिसांना लाच देऊन तुरुंगात राकेशची हत्या करून घेतली. राकेश हा माहीचा सावत्र वडील होता. सुनीलने काही मार्गाने विक्रम आणि गंभीर यांच्या वादाची फुटेजही गगनपर्यंत पोहोचवली. त्यामुळे गंभीर गायब होण्यामागे विक्रमचं मुख्य कारण असावं असा गगनचा संशय अधिकच बळावला आणि त्याचं लक्ष शांतनूकडून हटून विक्रमकडे वळलं. त्यानंतर गगन म्हणाला, सांग विक्रम, तू राकेशला का मारवलंस आणि आता गंभीरलाही गायब केलंस का? नीट सांग, नाहीतर आम्हाला इतर मार्ग वापरायला येतात. तुझ्या ड्रायव्हरने सगळं खरं सांगितलं आहे. आपला गुन्हा कबूल कर. तू गंभीरला मारण्याची धमकी दिली होतीस. तूच त्याला मारलंस का? पण विक्रम काहीही बोलायला तयार नव्हता. तो ओरडत म्हणाला, मी आधीही सांगितलं आहे की मी त्याला मारलं नाही. हे सगळं कोणी केलं मला माहिती नाही. गगन रागाने म्हणाला, खोटं बोलू नकोस. तू गंभीरकडून खूप पैसे उधार घेतले होतेस. जेव्हा गंभीरने शांतनू जयस्वालची पत्नी माहीवर हल्ला केला तेव्हा तुला वाटतं की योग्य संधी आहे. तू त्याला मारलंस आणि दोष शांतनूवर जाईल असं तुला वाटलं. विक्रम संतापून म्हणाला, नाही, असं काहीही झालेलं नाही. त्यानंतर मी त्याला पाहिलंच नाही. गगन कठोरपणे म्हणाला, यासाठी तुला कठोर शिक्षा मिळेल. विक्रम जयस्वाल. विक्रम म्हणाला, मला माझ्या वकिलाशी बोलायचं आहे. गगन म्हणाला, वकील बोलव, पण आता तुला कोणीही वाचवू शकत नाही. जयस्वाल मॅन्शनमध्ये नीमा विक्रमच्या वकिलाशी बोलत होती. ती म्हणाली, वकील साहेब, काहीतरी मार्ग असणारच ना. माझ्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून वाचवा. मी तुम्हाला एवढी फी कशासाठी देते आहे? वकील म्हणाले, मॅडम, मी त्यांची शिक्षा कमी करून देण्याचा प्रयत्न करू शकतो.
पण त्यांना पूर्णपणे वाचवणं कठीण आहे. विक्रमजींच्या ड्रायव्हरने आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांच्या सहभागाची कबुली दिली आहे आणि आपली स्टेटमेंटही नोंदवली आहे. नीमा रागाने म्हणाली, मला काहीही ऐकायचं नाही. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत माझ्या मुलाला वाचवलंच पाहिजे, समजलात? वकील खोल श्वास घेत म्हणाले, मी पूर्ण प्रयत्न करेन, पण आता विक्रमजींवर अजून एक आरोपही लावला गेला आहे. नीमाने आश्चर्याने विचारलं, दुसरा आरोप? तो काय? वकील म्हणाला, पोलिसांचे असे म्हणणे आहे की गंभीर शर्मा गायब होण्यातही विक्रमचाच हात आहे. हे ऐकताच नीमाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर काय? ते अशक्य आहे. विक्रमने त्याला मारलेलं नाही. वकील तिच्याकडे टोकदार नजरेने पाहू लागला. आणि त्यावेळी काय म्हणालात? गंभीर मेला आहे? म्हणजे तुम्ही म्हणत आहात की कोणीतरी त्याचा खून केला? तुम्हाला हे कसं माहिती? क्षणभर नीमा घाबरली, पण ती सावरत म्हणाली, माझा अर्थ असा आहे की काहीही झालं असलं तरी माझ्या मुलाचा त्यात काहीही संबंध नाही. वकीलने मान हलवली आणि तिथून निघून गेला. नीमाचा सरळ संशय शांतनूवर गेला. ती स्वतःशीच पुटपुटली, जर या सगळ्यामागे तुझाच हात असेल शांतनू, तर ते तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. नीमा पटकन मॅन्शनमधून बाहेर पडली. तिला जाताना रमणजी दादाजी पाहत होते. ते मनात विचार करू लागले, ही कुठे निघाली असेल? आणि त्यावेळी त्यांना अचानक शांतनूने काही दिवसांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. काही दिवसांपूर्वी रमणजी आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. तिथे शांतनू आधीच त्यांची वाट पाहत होता. त्यांनी आश्चर्याने विचारलं, शांतनू, तू इथे? सगळं ठीक आहे ना? शांतनूने त्यांना बसवलं आणि त्यांचा हात धरत म्हणाला, मी खास तुमच्याशी भेटायला आलो आहे. सर्वप्रथम रमणजींनी आपले टेस्ट करून घेतले आणि डॉक्टर अनुभव यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगितलं. शांतनूने विचारलं, अनुभव, दादाजी आता ठीक आहेत ना? आणि त्यावेळी अनुभव म्हणाला, आता ते आधीपेक्षा खूपच बरे आहेत. यानंतर शांतनूने दादाजींचा हात धरला आणि त्यांना रुग्णालयातून बाहेर घेऊन गेला. रमणजींनी विचारलं, तू एवढा घाईत का आहेस शांतनू? आणि त्यावेळी तो म्हणाला, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, नीमाबद्दल. आणि त्यानंतर दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे शांतनूने नीमाबद्दल त्याला माहीत असलेली सर्व माहिती दादाजींना सांगितली. हे ऐकून रमणजी स्तब्ध झाले. नीमाने इतकं सगळं केलं आणि आपल्याला कळलंच नाही? शांतनू म्हणाला, मी तिच्या विरुद्ध बरेच पुरावे गोळा करत आहे, पण तुम्ही असेच दाखवा की तुम्हाला काहीच माहिती नाही. रमणजी म्हणाले, ठीक आहे बाळा. फ्लॅशबॅक समाप्त. त्या दिवसापासून रमणजी नीमावर लक्ष ठेवून होते. त्यांना वाटत होतं की ती लवकरात लवकर तुरुंगात जावी. तिला जाताना पाहून ते पुटपुटले, नीमा, तुझा खेळ आता संपला. दरम्यान नीमा जियाच्या वडिलांकडे आणि आपल्या प्रियकर प्रशांतकडे गेली. ती म्हणाली, प्रशांत, विक्रमला तुरुंगातून बाहेर काढ, काहीही करून. प्रशांत चिडून म्हणाला, तुला काय वाटतं, मी काहीच करत नाही? प्रत्येक साक्षीदार आणि प्रत्येक पुरावा त्याच्या विरुद्ध आहे. विक्रमला खूपच वाईट प्रकारे अडकवण्यात आला आहे. आता आपण काहीच करू शकत नाही. हे ऐकून नीमाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, असं बोलू नकोस प्रशांत. तो आपल्या दोघांचाही मुलगा आहे. तू त्याला अशा प्रकारे तुरुंगात जाताना पाहू शकतोस का? आणि त्यावेळी प्रशांत रागाने म्हणाला, मी त्या मूर्खाला आधीच सांगितलं होतं की कामावर लक्ष दे, बाकी सगळं बाजूला ठेव आणि सावध राहा, पण त्याला काही समजत नाही. आता बघ किती मोठ्या अडचणीत अडकला आहे. नीमा म्हणाली, या सगळ्यामागे शांतनू असू शकतो का? प्रशांतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला,
असं असूही शकतं आणि नसूही शकतं. आता मी काहीही निश्चिंत सांगू शकत नाही. मला थोडा वेळ दे. जर यामागे तोच असेल तर मी त्याला सोडणार नाही. नीमाने खोल श्वास घेतला आणि तिथून निघू लागली. तेवढ्यात तिच्या समोर जिया आली. नीमाला तिथे पाहून ती आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, आंटी तुम्ही आणि इथे? तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.